परीक्षितीला शुकाचार्य सांगत आहे, राजा परीक्षिती ऐक बाबा, एका यज्ञकुंडातून एक असुर जन्माला आला आणि त्या असुराचं नाव आहे वृत्रासुर. त्याची एक कथा तुला सांगतो म्हणजे तुला आणखी पटेल. हा वृत्रासुर यज्ञकुंडातून निर्माण झाल्यामुळे इतका शक्तिशाली होता की देवांना सुद्धा तो त्रास दिला. सगळे देव प्रभावहीन झाले, सगळे देव घाबरून गेले आणि सगळे देव त्या परमेश्वर परमात्म्याची प्रार्थना करू लागले की देवा आम्हाला या वृत्रासुरापासून वाचवा. परमेश्वराने देवाला सांगितलं काळजी करू. दधीची ऋषी जे आहेत त्या दधीची ऋषींच्या अस्त्रांनी एक शस्त्र बनवा आणि त्या शस्त्राने वृत्रासुराचा नाश. मी स्वतः त्या अस्त्राचा आश्रय करून राहील, वृत्रासुराला मारून टाकेन. थोडंसं जर चिंतन करायचं ठरलं, वृत्रासुर म्हणजे त्रास देणारी आपली स्वतःचीच वृत्ती. वृत्रासुर बाहेर आहे का आपल्या अंतःकरणात? आपल्या अंतःकरणात वृत्रासुर आहे. वृत्ती अंतःकरणाच्या चार वृत्ती. अंतःकरणाच्या चार वृत्ती कोणत्या? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अशा किती वृत्ती झाल्या?
चार वृत्ती. संकल्प विकल्प करत त्या वृत्तीला काय म्हणायचं? मन. संकल्प विकल्प करते त्या वृत्तीला काय म्हणायचं? मन. निश्चय करते त्या वृत्तीला काय म्हणायचं? बुद्धी. सारखं अखंड चिंतन करते त्या वृत्तीला काय म्हणायचं? चित्त. अखंड चिंतन विठोबाचे चित्त. चित्त. आणि अहमचा आकार धारण करते त्याला म्हणायचं अहंकार. अहंकार. आणि जर देहाला मी म्हणून बसलो तर आमचा अहंकार देहात झाला. आणि आम्ही जर व्यापक ब्रह्म झालो तर आमचा अहंकार ब्रह्म एवढा. संकोचो निकारे झाला लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. अरे तुम्ही कोण लहान समजता स्वतःला? तुम्ही फार व्यापक आहात, फार मोठे आहात. तुम्ही मोठे आहात, मोठ्यांचे आहात काय, पण तुम्ही काय करता? लहान समजता स्वतःला. म्हणून त्रास देणारी वृत्ती वृत्तासुर. आणि वृत्तासुराला मारायचं अज्ञान. वृत्तीमध्ये काय आहे? अज्ञान आहे. ती वृत्ती अज्ञानमय आहे. आता अज्ञानमय वृत्ती म्हणजेच वृत्तासुर आहे. वृत्तासुराला जर मारायचं तर दधीची ऋषी जी आहे त्यांच्या अस्त्रांनी तयार झालेलं जे शस्त्र आहे त्याच्यामध्ये परमात्मा आहे, त्याचं नाव आहे ज्ञान. तुम्हाला कथेचा लक्षार्थही कळला पाहिजे. का कथा सांगायची? त्या कथेचा लक्षार्थ काय? अहो, अंतःकरणातलं अज्ञान मारण्यासाठी एक मोठं शस्त्र आहे, त्याचं नाव आहे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान. आणि अंतःकरणात जे भक्तासुर नावाचा जो असुर बसलाय त्याचं नाव आहे काय? अविद्या, अज्ञान, माया. त्याला मारलं पाहिजे. त्या अस्त्राने मारलं. मोठ्या मोठ्या लोकांना जमलं नाही का? मुक्ताबाईनं वर्णन केलं. नदीचे पाणी रे गड्या मोठे मोठे भल्या भल्या पोहणाऱ्याला उलटूनी पाणी दे. भल्या भल्या पोहणाऱ्याला उलटूनी पाणी दे. नदीचे पाणी रे गड्या मोठे मोठे. नदीचे पाणी रे गड्या मोठे मोठी आश्चर्यात्मक आहे. त्या भवनदीमध्ये विश्वामित्रां सारख्याला सुद्धा वाहून जावं लागलं मला. सांभाळा, भवनदीतून पार व्हायचे आपल्याला. भवनदीतून पार व्हायचं असेल तर भागवताचा आश्रय केला पाहिजे, भगवान श्रीकृष्णाचा आश्रय केला पाहिजे. भगवान श्रीकृष्णाला म्हटलं पाहिजे, बाबा तूच नाव वय आता आणि माझे नाव किनाऱ्याला लावा. कोण आहे? तुझ्याशिवाय कोण सांभाळणार आहे बाबा? तेव्हा मी सर्वस्व तुला अर्पण केलेलं आहे. तूच मला आता पलीकडे घेऊन जा. तुझ्या धामाला मला घेऊन जा. पण वृत्ती त्रासदायक आहे. ज्यावेळेस इंद्राचा वृत्तासुराशी युद्ध सुरू झालं, त्याने अस्त्र बाहेर काढलं. अस्त्र पाहिल्याबरोबर वृत्तासुराला वाटलं, अरे मी ज्यांचा सेवक आहे तो भगवान या अस्त्रामध्ये बसलेला आहे. त्याने हातच जोडले.
युद्ध करणं थांबवलं. सांगितलं इंद्रा बाबा काय करायचं तुला, मला मारायचं ना मार, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जरी मला मारलंस तरी विजय तुझा होईल, स्वर्ग तुला मिळेल, पण मी मात्र भगवंताशी एक करू, मार मात्र मारायचा असेल. त्या वृत्तासुराला मारलं इंद्राने, इंद्राला स्वर्ग मिळाला, पण वृत्तासुराला मारायला जे अस्त्र होतं त्या ब्रह्मास्त्रामध्ये भगवान नारायण असल्यामुळे हात जोडले आणि तो परमात्माशी एकरूप झाला. कोण? वृत्तासुर. त्याचा देह पडला पण त्याची दिव्य ज्योती परमात्मा गेली नाही. लक्षात घ्या, ब्रह्मास्त्र म्हणजे ब्रह्मज्ञान. ब्रह्मास्त्र म्हणजे काय? ब्रह्मज्ञान. आज आहे का ब्रह्मज्ञान? हो आहे. कोणाचे आश्रय येते? श्री गुरूंचे आश्रय येते. कुठे मिळेल? श्री गुरूंकडून मिळेल. आम्ही कोणाकडून घ्यावं? श्री गुरूला शरण जावं, श्री गुरूंना शरण जावं. त्यांना संसार नका पाहू. मी बोलताना बोललो होतो, दोघा जणांना संसार कधीच मागू नका, एक देवाला आणि दुसरा गुरुला. जो संसार मागतो तो फसतो. लक्षात घ्या. नका मदपशी वधू प्रपंचाचे विषय. तुकोबारा म्हणतात माझ्या प्रपंच बोलू नका. आणि उलट ते देवाला काय म्हणतात? देवा तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? जेव्हा भगवंत तुम्हाला दुःख देतो तेव्हा लक्षात घ्यायचं की आता देव आपल्याला जवळ बोलवत आहे. आई 4 दिवस धर्म म्हणून बाजूला बसते. त्या आईचा मुलगा आईकडे जायला लागतो. आई म्हणते अरे कोणी आहे का त्या मुलाला उचला, बाहेर फिरायला घेऊन जा. तो मुलगा बाहेर फिरायला जातो कोणातरी सोबत, वडिलांसोबत, आजोबांसोबत. पुन्हा वापस आला म्हणतो आई पाहिजे. आई म्हणते नाही त्या खाऊ घाला तिकडे, माझ्याकडे आणू नका. आता तो म्हणतो मला खेळणे नको, बाहेर फिरायला नको, खाय प्यायला नको. कोण पाहिजे? आई पाहिजे. मग आई म्हणते त्याला माझ्याकडे पाठवते, एक काम करा, त्याच्या अंगावरचे कपडे काढा. ते म्हणतो कुशाल कपडे काढा, पण मला कोण पाहिजे? आई पाहिजे. तसं तो परमात्मा जेव्हा तुम्हाला स्वतःकडे घेतो ना तेव्हा सगळे कपडे काढायला लागतो. ते सगळं ऐश्वर्याकडे दुःख दे काय सांगतात नाही काय. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे. हो जैसी स्थिती आहे तैसा परी राही, कौतुक रूपाने संकेताचे. आणि म्हणून इंद्राचा जरी जय ठरलेला असला तरी इंद्राला राज्य मिळालं, वृत्तासुराला भगवंताचं धाम मिळालं. असुर असून धाम मिळालं. म्हणून वृत्तासुर हरीची स्तुती करू लागलेला आहे. त्या ब्रह्मास्त्र त्याला मारण्याच्या अगोदर त्याने हात जोडणे देवाची स्तुती करायला सुरुवात केली. देवाची स्तुती केली पाहिजे. स्तुती करायची असेल तर फक्त देवाची, श्री गुरूची, अन्य कोणाचीच नाही. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचुनिया त्या पांडुरंगा. म्हणून पांडुरंगाशिवाय कोणाची स्तुती आपल्याला करायची नाही. अनेक पद्धतीनं या वृत्तासुराने स्तुती केलेली. आज खरं म्हणजे शिक्षण सुद्धा कसं असलं पाहिजे? चारित्र्य संपन्न पिढी घडवणारं शिक्षण असलं पाहिजे. आज प्रत्येक आई वडिलांना वाटतं माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, माझा मुलगा मोठा व्यावसायिक झाला पाहिजे, उद्योजक झाला पाहिजे. त्यांना विचारलं कशा करता? भरपूर पैसा कमवतात. ते मुलं मोठे होतात, भरपूर पैसा कमवतात आणि ज्यांनी शिकवलं त्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकतात. बरे का? नाही, मुलांना पैसा कमवायचा नका शिकवा, मुलांना कसं जीवन जगायचं ते शिकवा. कसं चारित्र्य संपन्न राहिलं पाहिजे, सदाचार, नीती, राष्ट्रप्रेम, हे सगळं शिकवलं. संस्कार करा, मुलांवर संस्कार करा. त्यांना भागवत कथेला आनंद झाला. मुलं येत नाही, तरुण मुलं येत नाही ना कथा कीर्तनाला, तरुण मुलं येत नाही. हे अशी मुलं बघितली की आम्हाला बरं वाटतं. लहान लहान मुलं त्यांचं माऊली काय मृदंग वाजवतो, कधी कीर्तनाला मृदंगाला साथ असते माऊलींची. आणि आता नाही पण फार लहान असतं तेव्हा
माळ करायचं कुटुंबाचं. आपल्या मुलांना माळ घाला, रोज देवाचं दर्शन करा, शिकवा. आई वडिलांचं मात्र देवो पित्र देवो भव, आचार्य देवो भव असं शिक्षण असलं पाहिजे. विषय वासना वाढवणारं शिक्षण असतं. म्हणून वृत्तासुराचा उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. वृत्तासुराची कथा असुर असून त्याचा उद्धार झाला. या ठिकाणी राजाने विचारलं, देवा अहो राक्षस योनीमध्ये असून सुद्धा वृत्तासुराचा उद्धार झाला. माणूस राक्षस असला तरी उद्धार होतो हे तुम्ही सांगायचं. डोळ्यातून अश्रू सुरू झाले. शुकाचार्याने विचारलं, काय भक्त होऊन गेला भक्त प्रल्हाद? महाराज वा वा, मी त्रिवार नमस्कार त्या भक्त प्रल्हादाला. जेवढा अधिकार देवाचा असतो तेवढा देवाच्या भक्ताचाही असतो. म्हणून देवाच्या भक्तालाही नमस्कार केला पाहिजे. नमस्कार केल्याने कल्याण होत असतं. आपण इकडे बोलतो ना, संतांनाही नमस्कार करतो आपण. नमस्कार करणे संतांना आणि देवा श्री गुरूंना. गुरु संत वेगळे नसतात. गुरु हा संत पुरीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. इथे संत बसलेले आहेत आणि संतांच्या माती आळीमध्ये माझे गुरु बसलेले. मी कोणाला अगोदर नमस्कार करेल? गुरूंना नमस्कार करेल आणि मग गुरुवरील संतांना नमस्कार करेल. संतांना नमस्कार केला, गुरूंना नमस्कार. भक्त प्रल्हादाला नमस्कार करू आणि भक्त प्रल्हादाला नमस्कार करू. आपण पुढे जाऊया. भागवतामध्ये ही कथा झाल्यानंतर 7वा स्कंद प्रारंभ होतोय. 7व्या स्कंदामध्ये 7व्या स्कंदाला वृत्ती स्कंद म्हटलं. युधिष्ठिराने प्रश्न विचारलेला आहे नारदांना आणि नारदाने उत्तर दिलेले आहे. त्यामुळे याला म्हणतात नारद युधिष्ठिर संवाद. अत्यंत धर्मतत्वाचा संवाद आहे. धर्माची चर्चा झाली पाहिजे. साधू संत भेटले की त्यांना धर्म विचारला पाहिजे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, नारायण माझ्यावर कृपा करील का? म्हणून युधिष्ठिराला प्रश्न विचारला. युधिष्ठिराला प्रश्न विचारण्याचं कारण असं होतं की तिने बघितलं अनेक असुर मारले आणि हे असुर भगवंतात लीन झाले. युधिष्ठिराला प्रश्न पडला, शिशुपालासारखा भगवंताला अपशब्द वापरणारा त्याला मारल्यानंतर तो भगवंतात लीन झाला, भगवंतात विलीन झाला. युधिष्ठिराने प्रश्न विचारला नारदांना. नारद महर्षी, ज्या व्यक्तीच्या मनात भगवंताविषयी द्वेष आहे तो भगवंताला शत्रू मानतो आणि त्याला देवत्व प्राप्त होतं. हे कसं? हा प्रश्न त्यांना नाही आपल्यालाही पडला पाहिजे. रावणाला तो रामचंद्राने मारलं पण तो म्हणला देवा तुझा नाही विजय झाला, विजय माझा झाला. कंसाला मारलं पण कंसाला निज धामाला पाठवलं, शिशुपालाला निज धामाला पाठवलं, हिरण्यकशिपूला निज धामाला पाठवलं. प्रश्न पडला युधिष्ठिराला. युधिष्ठिर नारदांना विचारतात हे शत्रू ना, मग यांना देवत्व कसं प्राप्त झालं? नारदांनी उत्तर दिलं देव सर्वांसाठी समान आहे. जो भक्त आहे त्याला जो मोक्ष आहे, जो शत्रू आहे त्यालाही तोच मोक्ष आहे देवा. कारण त्यांनी शत्रुत्व काही सामान्य माणसाचे नाही केले, देवाशी केलेले आहे. हरी व्यापक सर्वत्र समान,
भावे जैसा तैसा हरी भाव ज्याचा असेल तसा भाव ज्याचा तसा भाव त्याला तसा देव आणि म्हणून नारदाची आणि युधिष्ठिराची मोठी चर्चा झाली पुढे परीक्षित राजाने विचारलं की शुकाचार्य महाराज कृपा करून मला गजेंद्र मोक्षाची कथा ऐकवा हरकत नाही म्हणजे गजेंद्र मोक्षाची कथा तुला सांग अहो संसार हाच एक सागर आहे सरोवर आहे लक्षात घ्या जीव हा गजेंद्र आहे आणि काळ मगर आहे गजेंद्राचा पाय मगरीनं पकडला कुठे सरोवरात संसारात राहणाऱ्या जीवाचा पाय काळरूपी मगरीनं पकडलेला आहे कधी आतमध्ये घेऊन सांगताय पण मग आता गजेंद्राचा मोक्ष झाला की नाही कशामुळे मोक्ष झाला त्या सरोवरात असताना त्यांनी एक कमळाचं फूल घेतलं भगवंताला आलं कथा थोडक्यात सांगतो आपली वेळ होत आली गजेंद्र सरोवराला स्नान करण्याकरता जात असताना त्याची पत्नी त्याची मुलं सगळा संसार हा जीव संसारातच गुंतलेला मी आणि माझं कशात आला गेला मी आणि माझं हा मी आणि या देहाला धरून असलेले संबंधी माझे मी माझं मी माझं मी माझं संस्कृत मध्ये त्याला म्हणलं अहम आणि मम अहम आणि मम वास्तविकता आमच्या साधू संतांनी वर्णन केलं अरे तुझं कोणीच नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी आमची जाशी नाही कल्या प्राण्या माझे कोणी एका सुभाषित कार्य सुंदर वर्णन केले गणानी भूमो गणानी भूमो वशवश्य गोष्ठे भार्या वारी जन स्मशान देहस्थितायां परलोक मार्गे कर्मांगो गच्छति जीवै धनानि भूमो दोन जाग्यावर राहतं धनानि भूमो पशवस्य गोष्ठे पशु कुठं राहतात गोठ्यात भार्या ग्रहद्वारी बायको दारापर्यंत जन स्मशानी लोक स्मशानभूमीपर्यंत सगळ्या कमाईने वर्णन करत नाही त्याच्या पुढचं ऐका देहस्थिताया हा देह कुठपर्यंत येतो त्या चितेपर्यंत येतो आणि त्याच्या पुढे तो जीवात्मा जेव्हा प्रवास करतो तेव्हा सांगितलेलं आहे देहस्थिताया परलोक मार्गे कर्मानु गो गच्छति जीवये जो जसा कर्म करेल तशी त्याची गती पुढे स्थूल देह जन्मतो मरतो याला जाळावं लागतं सूक्ष्म देह जातो येतो तो मरत नाही तो जातो येतो कोणता देह सूक्ष्म देह पंचमहाभूतांच्या पंचीकरणाचा स्थूल देह आहे अपंचीकृत पंचमहाभूतांच्या 17 तत्वांचा सूक्ष्म देह आहे आज्ञानरूप कारण देह आहे आणि ज्ञानरूप महाकारण देह मग अज्ञान तर गेलंच पाहिजे पण ज्ञानातही अडकायचं नाही ज्ञान बंद हा ज्ञान सुद्धा बंद आहे पायातला काटा काढा ते तो काढलेला खुडलेला काटा तर काढून फेकायचा पण ज्या काट्याने काटा काढला तो मोठा काटा सुद्धा फेकून द्यायचा तुकाराम महाराजांनी वर्णन केलं आठव गेले बाबा
आम्हाला जायचंय लक्षात घ्या. या गजेंद्राने सगळ्या कुटुंबाला घेऊन सरोवरामध्ये स्नानाकरता उतरला. सोटीनं अंगावर पाणी घ्यायचा, बायकोवर पाणी उडवायचा, मुलांवर पाणी उडवायचा, आनंद घेऊ लागला. या संसाराच्या वैषयिक आनंदामध्ये माणूस असा गुंतून जातो. खाणं पिणं बरं वाटतं त्याला. काय बायको स्वयंपाक करते, काय माझे मुलं चांगले निघाले. अरे त्या सरोवरात अडकू नको बाबा, लवकर बाहेर ये. त्या संसारात अडकू नको. अडकला त्याच्यावर. काळरूपी मगरीनं त्या गजेंद्राचा पाय पकडला. गंमत आहे. 1 वर्षपर्यंत त्यांचं युद्ध चाललं. मगरही मागा हटका, गजेंद्रही मागा हटका. गजेंद्र म्हणजे शक्तिशाली प्राणी. पण पुढे ऐका, बायको कंटाळी, मुलं कंटाळी, हळूहळू मुलांनी काढता पाय घेतला. आता पुढलं कामानं करत थांबावा. संसारात असंच होतं. जोपर्यंत आपले हातपाय चांगले आहेत, मुलं बाळ बायका विचार करत बरं का. एकदा अंतरून पकडलं सगळेजण म्हणते कधी जात नाही तर जाऊ एकदा आम्हाला कंटाळा. किती प्रेमाचा माणूस असतो. मुलं निघून गेले, बायको सुद्धा हळूहळू मागच्या माग एकटाच. आणि एकटा राहिला विचार करायला, अरे काय नाही केलं मी कुटुंबासाठी, बायकोसाठी काय नाही केलं, मुलांसाठी काय नाही केलं, आणि हे मला सोडून गेले. अरे अरे तुकाराम महाराजांनी फार सुंदर बोलले. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी गजेंद्र तो हस्ती सहस्रवरोषे, गजेंद्र तो हस्ती सहस्रवरोषे. विवेक जागा होता. गजेंद्राला सगळ्यांनी सोडून दिलं. एकटा विचार करायला लागला. मरणासन्न अवस्थेत असताना मी बायको कामाला आली नाही, मुलं कामाला आले नाही, पाहुणे रावळे सोयरे राहिले, आणि सोयरी भली भली उपयोगाला येत नाही. अंतकाळात कुणीच सोडवित नाही. लक्षात घ्या, फक्त एक देव सोडवत असतो. गजेंद्राला वाटलं काय, एकदा काय झालं, अकबराने बिरबलाला एक प्रश्न विचारला. बिरबल, मी असं ऐकलं की तुमचा स्वतः देव भक्ताला मदत करायला येतो असं मी ऐकलं. बिरबल म्हणलं, हो महाराज. का बरं, त्याच्याकडे तर भरपूर नोकर असतील ना, एखाद्या नोकराला पाठवायचं ते, स्वतः काय येतो तो. बिरबल हुशार. बिरबल म्हणलं, महाराज याचं उत्तर उद्या देऊ का. काय हरकत नाही, उद्या दे. दुसऱ्या दिवशी राजा नौका विहार करायला जायचं म्हणून बिरबल सोबत. बिरबलाने काय केलं, राजाचा आवडता जो मुलगा आहे त्याचा एक पुतळा तयार केला आणि सोबत घेतला. सैनिकांना सांगितलं दाखवू नका. आणि आई मध्यभागी त्या नदीच्या आल्यानंतर त्याला पुढं ते टाकतात. त्याने असं फिरून दिला ते राजाच्या मुलाचे कपडे घातले. आणि बिरबल एकदम म्हणाला, महाराज तुमचा मुलगा पाण्यात पडला, तुमचा मुलगा पाण्यात पडला. आता त्या उडीवर त्या जहाजावर काय कमी सैनिक होते का. त्या बिरबल अकबराने स्वतः उडी मारली. बाकीच्या सैनिकांनी मारले पण स्वतः उडी मारली. पाहिलं तो काय नाही पुतळा गेला. छेडला प्रयत्न कोणी केलं हे आता अशी गंमत करत असतात का पाहिजे. बिरबल म्हणलं, महाराज शांत व्हा, मीच केलं म्हणजे. काय केलं असं त्यांनी सांगितलं, महाराज कालच्या प्रश्नाचं उत्तर मी आज दिलं तुम्हाला.
स्वतः देवादी देव भक्ताच्या मदतीकरता स्वतः काय आहे. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, बिलकुल म्हणला महाराज आम्ही एवढे लवकर होतो इथं, तुम्ही स्वतः कशाला उडी मारली, आम्ही होतो ना. तो म्हटला अरे माझ्या मुलावर एवढं प्रेम आहे की तुम्हाला सांगावं एवढं सुद्धा मला थांबण्याची इच्छा झाली नाही. मी उडी मारली. आमच्या देवाचं सुद्धा भक्तावर एवढं प्रेम असतं की ते दुसऱ्या देवाला सांगूच तो सुद्धा त्याच्या पुढे ते स्वतः मदतीला जातो. हा गजेंद्र संकटात होता, त्यांनी एक कमळ पुष्प घेतलं आणि त्या श्री हरीकडे टाकलं. त्या हरीला प्रार्थना करून देवा मी दीन झालेलं, तुम्हाला सांगतो दीन झाल्याशिवाय देव भेटत नसतो. दीन व्हावं लागेल देवाला भेटते. कमळ पुष्प अर्पण केलं, सांगितलं देवा मला सोडवा, नारायणा गोविंदा मी दीन झालेलो आहे. देगा तुमाय बापा पंढरीचा देगा तुमाय बापा पंढरीचा देगा तुमाय बापा पंढरीचा देगा तुमाय बापा पंढरीचा कमळ पुष्प अर्पण केल्याबरोबर हरी मनेपर्यंत आपल्या सुदर्शन चक्राला घेऊन सुदर्शन चक्र फिरलं, नकराचा वध केला, मकराला मारून टाकलं. देवाने ठरवल्यानंतर काळ सुद्धा काही करू शकत नाही. काळ रूपी मकराला देवाने मारलं आणि गजेंद्राला मोक्ष दिला. तेव्हापासून हरी नाव पडलं. हरी हरी म्हणजे जो भक्ताचं दुःख हरण करतो त्याला म्हणायचं हरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी. नाथ